हरी हरी। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। सब संतन की जय। पवन पुत्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। हरि हरि। श्री सद्गुरु रामचंद्राय नमो नमः। श्री व्यासाचा विरक्त पुत्र सांगितले सुखाचे चरित्र। जनके त्याचा विकल्प मात्र केला निरहंकार द्वारपाळद्वारे। सज्ञानाचे कृपा वचन द्वारपाळाद्वारे जाण करोनी कल्पाचे धन। पूर्ण समाधान श्री सुखासी। जैसी विरक्ती सुखासी तैसी विरक्ती श्रीरामासी। राज्य वैभव नावडे त्यासी नित्य विषयासी विरक्त। श्रीरामा तुझे ध्यान गंभीरा। सुखाच्या ऐसा निज विचार। त्या तुवा करावा श्री गुरु साचार। विश्रांतीचे घर विवेकापासी। सकळ वासनेची शांती या नाव मुखे। मुक्ती विषय वासना उत्पत्ती बद्धता निश्चिते या नाव। देह्या सोनी ध्येय स्थिती ज्यासी नाही विषया शक्ती। त्यासी बोलिजे जीवन मुक्ती जाण निश्चिती रघुनाथा। यावरे श्रीरामाचे मनोज्ञान। सुखाच्या ऐसे संपूर्ण विश्वमित्रे सांगावे ज्ञान। ते जाणो निचिन्न ऋषी बोले। रामा तुझ द्यावया समाधान। उपदेशावया ब्रह्मज्ञान। वशिष्ठ कुळगुरु सज्ञान। सदा संपन्न षडगुणेश्वर। भूत भविष्य वर्तमान त्रिकारण्याता। सर्वज्ञ अंतर्यामी साक्षी पूर्ण गुरुत्वे गण श्री वशिष्ठ। सूर्यवंशी जे जे उत्पन्न त्यासी वशिष्ठ सांगे ज्ञान। श्री वशिष्ठाचे ज्ञानमय मान। हरिहर आपण वंदिती स्वे। तुझा ऐसा कुळगुरु असता। मी उपदेशुने श्री रघुनाथा। तरी वशिष्ठासी अन्यता ज्ञान प्राप्त्यार्था शरण गे। पुढीलाचा शिष्याती वरिष्ठ त्यासी चाळवे तो गुरु भ्रष्ट। उपदेशी तो ज्ञान नष्ट अति पापिष्ट प्रलोभे। कुळी असता सज्ञान गुरु त्यासी त्यागी तो पापिष्ट नरू। स्वय उपदेशी तो पापाचारू हा निज निर्धारू ज्ञानोपदेशी। वशिष्ठ ज्ञान गुरु सूर्यवंशी त्याच्या शिष्यासी जो उपदेशी। तेने जोडल्या पाप राशी गुरुत्वे शिष्यासी उपदेशिता। या लागी गारुपती पावाया ब्रह्म प्राप्ती। वशिष्ठ ज्ञान गुरुसी प्रार्थी। तेने तो विश्रांती पावसी। हे ऐसे सांगोनी श्रीरामासी। विश्वामित्र बोले वशिष्ठासी। पूर्णाधिकार रघुनाथासी। तुका उपदेशी उदास। वशिष्ठ तुकाही समृतोसी। पूर्वी वैरा महात्मासी। ते वैर शांत करावयासी। ब्रह्म उपदेशी श्री गुहे ज्ञान। त्या गुहे ज्ञानाच्या पोटी मी तुपणाची मावळे गोष्टी। वैर निमाले उठावटी स्वानंद पुष्टी आम्हा दोघा। ज्या स्वानंदाचे स्थिती आम्हा तुम्हा झाली अति प्रीती। कल्पनुपजे कल्पांती।
तेची श्रीरामा प्रति उपदेशी ते ज्ञान विसरलो मनसी आठव विसरा ते स्वेग्रासी नाठवता आठव ना आहारनिसी विसरू त्यापासी असेना ज्ञानाची ज्ञान गंभीरी विरक्त शिष्या ते सुक्षेत्री उपतिष्ठे निज निर्धारे ते गुरुची खरी गुरुनिय गरिमा काम क्रोधादी महाज्वाळे ज्याचे शिष्याचे ज्ञान न पोळे तेने गुरुत्वे अति प्रांजळे अदग्ध स्वज्वळे ते ज्ञान शिष्याचे कल्प समस्त खंडोनी निर्विकल्प करिता तेची ज्ञाना खंडित शुद्ध शास्त्रार्थ या नाव शुद्ध शास्त्रार्थ प्रतिपादिती तेची सद्गुरु उपदेशिती ज्या शिष्यासी होय प्रतीती त्या गुरुत्वाची ख्याती हरिहरा वंदे शिष्यासी नाही ब्रह्म प्रचिती शब्द ज्ञाने सतेज युक्ती मनी विषयाची आशक्ती ते जाण निश्चिती या शिष्ये मनुष्य देहाच्या प्राप्ती संसार त्रावया गुरु भक्ती आयसा भाव नाही ज्याचे चित्ती तो जाण निश्चिती अशिष्ये ज्यासी विषय वासना चित्ती त्यासी संसारावरा शक्ती लोक कैसे नेची अतिप्रीती तो जाण निश्चिती अविरक्त आयसिया ते जो उपदेशिती ते अपवित्र उपदेश स्थिती जेवी अस्वान चर्म पात्रा प्रति गोक्षीर भरिती धारोष्ण परशिष्यासी उपदेशन ते गुरुत्वासी अति दूषण अशिष्यासी सांगावे ज्ञान ते निंदे पूर्ण सर्वार्थे सशिष्यासी सद्गुण देखोनी सांगावे गुह्य ज्ञान त्या गुरुचे गुरुत्व धन्य परम पावन प्रमार्थी हे विश्वमित्राचे वचन ऐकोनी अति गहन सिद्ध साधक ऋषी जन करती स्तवन धन्य धन्य यासनार याज्ञवल्कले वल्की सुख प्रमुख सोनकी विश्वमित्रा ते निजमुखी सकळे की पुन्हा पुन्हा स्तविजे जो ब्रह्मज्ञानाचा महामेरू जो स्वानंदाचा सुख सागरो तो बोले वशिष्ठ ऋषीश्वरो चित्त चमत्कारो वचन ज्याचे ब्रह्मया पासोनी ब्रह्म प्राप्ती परिब्रह्मया समान ज्ञान शक्ती वचन मात्रे ब्रह्म प्राप्ती सत्शिष्ये पावती स्वानंदे ज्ञान वैराग्ये ओदारे ख्याती हेस श्री ऐश्वरे स्थिती हे साई गुण वशिष्ठासी असती भगवंत म्हणती तेने त्यासी सूर्यवंशी निज सन्मानी गुरुत्वे जो मुकुटमणी राये पूजिला नोदिनी जो वरासनी उपविष्ट वशिष्ठे करिता उपदेश शिष्ये तत्काळ होय निराश त्या निरासतेची कास जेने सावकाश धरली असे श्रीरामाधिकारी शिरोरत्न परिण पुस्ता ब्रह्मज्ञान सांगोने गापन हे मुख्य लक्षण उपदेशी वशिष्ठाची महाख्याती सूर्य जिंतिला दंड शक्ती तो विश्वमित्रा प्रति उपदेश स्थिती सांगता सद्गुरु ते न प्रार्थिता शिष्यादरे न पुस्ता ज्ञान सांगो नेगा सर्वथा सांगे तो तत्वता गुरु मूर्ख गुरु स्वयं म्हणे शिष्यास तू घे माझा उपदेश तेव्हाच गुरुत्व पडले सोस वाढला सोस गुरुत्व लोभे या लागी शिष्य न पुसता जाण आपण सांगो ने ब्रह्मज्ञान जरी रामाधिकारी रत्ना तरी अप्रश्नित ज्ञान सांगो ने
शिष्ये उपदेशी उदासभूत गुरु साक्षेपी उपदेशार्थ तेने गुरुत्वा झाला घात अविवेके लुप्त शिष्यार्थी विश्वमित्रा तुझी आज्ञा माझे निन करवे अवज्ञा आता सांगेन ब्रह्मज्ञाना साधूची आज्ञा मज वंदे विश्वमित्रा तू साधुरत्न सुरवरा वंदे महिमान क्षत्रिय उत्साता ब्राह्मण स्वयज्ञाने संपूर्ण अवश्य केले त्या तुझ साधूची निजाज्ञा हरिहरान करवे अवज्ञा या लागी मी रघुनंदना गुहे ज्ञाना सांगेन माझे तुझे वैर शांती जे उपदेशिले प्रजापती ते अखंड समरे स्मृती संसार प्रवर्ती निर्वर्तक तेने ज्ञाने मी आपण उपदेशिन रघुनंदना ज्या उपदेशासी विघ्न कल्पांती जाण बाधेना विघ्नाची होय निर्विघ्न प्रपंच होय चैतन्य घन शिष्य वय ब्रह्मपूर्ण अज्ञान ते ज्ञान हो निठाके ऐसी हे गुहे स्थिती उपदेशिन श्रीराम प्रती हे वशिष्ठाची वचनयुक्ती ऐकोनी निश्चिती सुखावे राम मग वशिष्ठासी श्रीराम आपण सद्भावे घाली लुटांगण अनन्य भावे तुझ मी शरण मी शिष्य पूर्ण गुरुवर्या ऐसा सद्गदित कृपा वचन करुणा बाकी दिनवदन स्वामिनी कृपा करावी आपण मज दिना उतरावे जेवी दिप्पे गवाक्षासी दीप्ती ते गवाक्षे दीपासी नेनती देवी तुझे नि सूर्यवंशा ज्ञान प्राप्ती ते तुझी ज्ञान स्थिती मी नेने तुझे आघात ब्रह्मज्ञान ते मी नेनेची आज्ञान तू कुलगुरु सनातन मनोनी चरण दरड धरिले श्रीराम स्वय चैतन्य घन देव कार्यार्थ अवतार पूर्ण करावया धर्म संरक्षण मनुष्यपण नटनाटे तेने पण मनविता ज्ञान ब्रह्मी ब्रह्मत्व न्यून आत्वा मनविता सज्ञान ब्रह्मी ब्रह्मत्व प्रणधिकारणये येव ज्ञाना ज्ञानातीत श्रीराम स्वय सदोदित तोही लोक संग्रार्थ गुरुत्वे वंदित वशिष्ठाते देवोनी सद्गुरुसी सन्मान श्रीराम न पुस्ता ब्रह्मज्ञान ते ज्ञान मार्ग विचिन्न स्वय आपण केलासे होय करावया दिन उद्धारा गुरु शिष्य परंपरा स्थापावया रघुवीरा कळवळा पुरा ज्ञान मार्गी या लागी श्रीराम आपण केवळ होनी अज्ञान गुरुत्वे वशिष्ठासी सन्मान देवोनी ब्रह्मज्ञान विनितत्वे पुसे घेऊन या ज्ञानत्वाची बुंथी केवळ ज्ञान प्रश्न व्यक्ती स्वे पुस्तसे रघुपती ते उपपती अवधारा ध्यानपूर्वक ऐका बरं का हे गुरु ज्ञान आहे ऐके मुनी सावधान जैसे माझे पूर्व प्राकन्न मी त्या प्रारब्धाधीन स्वय करते पण मज नाही पाहता प्रारब्धाकडे मी तो केवळ बापुडे मी काय करावे पुढे हे धडपुडे लक्षेन ध्येय असता प्रारब्धाधीन जेणे होय ब्रह्मज्ञान तैसी कृपा करावी परिपूर्ण ज्ञान विज्ञान परिपाके मनुष्य देही ब्रह्म प्राप्ती तो ध्येय भाव नसावा चित्ती विधेतो प्रमार्थ गती विवेक सद्व्यक्ती निज पुरुषात नर ध्येय से गोमटे शोधिता त्रिलोकी न बेठे आणि ध्येय से ओखटे अत्यंत खोटे आन नाही ओखटे म्हणून त्यागावे तरी मोक्ष सुखा नागवावे गोमटे मनोनी भोगावे ते अवश्य जावे आद्यपाता
हे भोगावे न त्यागावे निज पुरुषार्थ लाघवे भगवत मार्गी लावावे तरीच पावावे परम सुख ऐके बापा रघुनाथा या युक्तीच्या पुरुषार्था साधोनी पावावे परमार्था उपायान्यता सेना मनोरथ नावा नानाव्रती या नाव वासना शक्ती सरिता म्हणती ये माझी बुडाले नेनो किती बळी ते तरती निज पुरुषार्थे शुभाशुभ वासना ओघा सबळ बळे वाहती अनेक ते विवेके मोडोनी सांग परमार्थी चांग पुरुषार्थ किले त्या पुरुषार्थाचे लक्षण अशुभ वासना त्यागुण परमार्थी दरडरा राखावे मना हे मुख्य लक्षण परमार्थाचे बाळक लाविजे अभ्यासी क्षणे क्षणे योग्यता होय त्यासी तेवी आत्मानुभव संधाने चित्तासी सावकाशी राखावे अनुसंधान सांडिता चित्ता वळून लावावे परमार्था ये विषयी करावे पुरुषार्था चित्त जयार्था साठोप दात खाओनी नेटी लावावे मनोजयाच्या पाठी हात चुरोनी उठा उठी मनोजे दृष्टी लक्षावा अंगे आवरोनिया अंग मनोजे करावा सांग हाची परमार्थाचा मार्ग आती आयंग रघुनाथा सावधान हो रात्र चित्ते लक्षावे चिन्मात्र हेची परमार्थाचे सूत्र आती पवित्र निजनिष्ठा मने मना सावधान मने मना निर्दाळन मने मना अनुसंधान या नाव पूर्ण पुरुषार्थ सकळाच्या उत्पत्ती अनभ्यासे शांत होती तैसे नहे ज्ञान स्थिती क्षणार्धे प्राप्ती प्रबळ स्वेन वेदशास्त्र श्रुती प्राण नाना कळाती विंदा अनन्य भ्यासे होय क्षण ज्ञानाचे लक्षण ऐसे नये ज्ञान प्राप्त काळी जाण अभ्यासाविन वाढे पूर्ण जन्म मरण करी क्षीण तो प्रबळपण ज्ञानाचे साधक ज्ञान सांडू पाहे सांडू जाता दिक होय ऐसे ज्ञान कळेची सोय सुलभतोय आहे सुखरूप ज्ञान सुलभतोय सुख प्राप्ती तरिका साधक सदा शिनती त्यासी अनुताप नाही चित्ती वैरागे प्राप्ती ज्ञानाची नहे या लागी आपण महत्व सांडो निपूर्ण रंकाचे रंक होनी जा ज्ञान अगवेषण करावे भूक नाही ज्याचे पोटी तो पंचामृत पाये लोटी तेवी आयुराग्ये करंटी शुद्ध ज्ञानेसी भेटी सनतान हे हाती घेऊनी खापर ज्ञानार्थ चांडाळाचे घरोघर भीक मागणे श्रेष्ठ सदर परिमूर्ख शरीर त्याहुनी निंदे मूर्खत्वे सर्वभौम पूर्ण ते सोलिव दुःख दारुण जो ज्ञान पावनी अंकिचन तो वंदे जान ब्रह्मादि देवा ते पावावया निज ज्ञान विवेक वैरागे ज्ञान संपन्न सद्गुरु श्रीगता शरण ते मूर्खपण मावळे ऐसिया स्थिती आचार्या वर्तता जग ज्वाळ माया कैसे नितरे जे गुरुवर्या सांग त्या उपाय आत्मप्राप्ती लागून गुरुवाक्य ब्रह्म प्राप्ती ऐसे श्रुती शास्त्रे गरजती ते प्राप्तीची निज स्थिती पावेन निश्चिती गुरुराया करी गुरु उपदेशिच्या गोष्टी नाही ज्ञानाची भरली वाटी जे शिष्याचे लावी ओटी ब्रह्मज्ञान पाठी पावेला
गुरुपासी नाही ज्ञानाचा गोळा, जो गिळवी शिष्यासी तत्काळा. गुरु रूपे नाही ज्ञान धन मोठळा, ते शिष्ये जवळा स्वे दे. गुरुने दे विजय आपणा, शिष्ये घे विजय अंजुळी पूर्ण. तैसे न हे ब्रह्मज्ञान, तर्के विंदान ज्ञान प्राप्तीचे. उपदेश सक्रम गुरुनाथा, गुरुन सांगोनी सांगता. शिष्ये काने विनायकता, प्राप्ती परमार्था ते लाभे. दृष्टीने देखिसे सावधान, तेची कुर्मीच्या पिल्ल्या अमृतपान. दृष्टीस्त्र त्यासी बोलती ज्ञाते, त्या गुरुवाक्यी एकात्मता. शिष्य झालिया सर्वात्मता, तो दिवस मास न लागता. योग्य परमार्था तत्काळ होय, तत्काळ होय योग्यता. हाही विलंबून साये सर्वता. हृदय सिद्धची निजात्मता, गुरुवाक्य पाहता नरेश्य लाभे. केवळ तंतु पाहता दृष्टी, वस्त्रे लोपे उठावटी. सूक्ष्म ब्रह्मलक्षिता दृष्टी, ब्रह्मांड कोटी मावळले. मारोनिया जो मेला, तो मागुते जन्माला. जो जिताची जीवे निमाला, तो सुखी झाला सत्संगे. पाहता सूक्ष्म दृष्टी, सावधान शून्याचे हरपे शून्यपण. ते जो होय ब्रह्मपूर्ण, साधू सज्जन समागमे. जो जो नाही होय नश्वर ध्येयो, तो तो सुखाचा उत्साह हो. निशेष होय ध्येयाचा भाव, परमानंद पाहो सत्संगे. सत्संगे ज्यांकी चनता, तो ब्रह्माधिका वंदे सर्वता. त्रिलोकी वैभवाहनो निलाथा, ऐसी प्रसन्नता सत्संगे. ऐसिया सत्संगा प्रते, श्रेष्ठ साधन नाही येथे. त्या सत्संगमय मेते, ऐक निश्चिते सांगेन. सत्संगे नाही दृष्टेपणा, पुढे दृश्य नाही जाण. देखते विन दर्शना, ते ब्रह्मपूर्ण रघुनाथा. दृश्ये द्रष्टा दोये ते, दर्शन प्रकाशे निश्चिते. ते दर्शना कळे जया ते, ब्रह्मस्थिती त्या ते अभंग. साकार कणिका भिन्न भिन्न, परित्या कणिका साकारची आपण. ते विचराचर दृश्यमान, ते ब्रह्मपूर्ण पूर्णत्वे. उंच निंच अलंकार, परिते कची भंगार. तेवी पाहता चराचर वस्तू, प्रात्पर परब्रह्म. मनती घटाकाश मटाकाश, परिते सहजची महदाकाश. तेवी दृश्ये दर्शनी दृष्टवास, भासतो चिद्विल्लास चिन्मयत्वे. निजात्म दृष्टी पाहता, विषय विषयो ब्रह्मरूपता. तेची उपपती तत्वता, ऐके रघुनाथा सांगेना. मुखे विषय पंचविध, शब्द स्पर्शे रूप रस गंध. याची गोडी तो परमानंद, आत्मविद्ध जाणती. विषयाचे गोडपण, ते गोडीच ब्रह्मपूर्ण. ते गोडीचे जे ज्ञाते पण, ते चैतन्य गण जाणावे. येशानंदस्य या मात्रा जीवांती. विषय गोडी ते ब्रह्मस्फूर्ती. भोगता भोगी स्वयचित शक्ती. जाणीव ते निश्चिती परब्रह्म. या लागी गार गुणाता, जेने जाणिजे विषय स्वादता. ते जाणीव आली ज्याच्या हाता, तो जाण तत्वता शोधे ब्रह्मा. मागील धीरवीर परमार्थी, पावले विषय शोक ब्रह्म प्राप्ती. ते विशोक तेची स्थिती, मज का निश्चिती प्रगटेना. ऐसे उपदेशी ज्ञान पदवी, जे धर्या ते धरेची अंगवे. अंगांगा ते स्वे हरवे, विशोक सर्व भावे. जैने मी होय
ब्रह्मज्ञानाच्या उपपत्ती सांगितल्या नाना युक्ती, जेणे सद्य पावे ब्रह्मप्राप्ती, ते मज निश्चिती सांग स्वामी. सांगा स्वामी ऐके बापा रघुवीरा, सांगे ज्ञानाच्या सर्व सारा, जो सर्वनार्थी चातक खरा, तो वाक्य सुख सारा झेलो निघे. ज्ञान कथा घेची ऐकती, परी ऐकिले ते नाचरती, या लागी श्रवणाची होय माती, परमार्थ प्राप्ती त्या कैचे. पावन कथा ज्ञान गरो व्यक्ती, अनवधाने ते श्रवण निवती, माते चित्ता माझी केवी पावते, त्याची मननाची वस्ती उद्ध्वस्त सदा. ऐसी निज कथा ऐकती, ते ऐकताची नायकती, त्यासी परमार्थाची प्राप्ती, कदा कल्पांती घडेना. ऐके श्रीरामा सावधान, येथे भोगेच्छा मुखे बंधन, ते त्यागी तो ज्ञाता पूर्ण, ते मुक्तपण सहजची. डबल वय घेतो. ऐके श्रीरामा सावधान, येथे भोग इच्छा मुखे बंधन, ते त्यागी तो ज्ञाता पूर्ण, तेथे मुक्तपण सहजची. इच्छा त्यागाती कठीण, जो त्यागी तोची विचक्षण, त्याही त्यागाचे लक्षण निर्वाण खुणा उदारी. मने मना ते आवरावे, मने मना ते निग्रहावे, मने मना ते धरावे, मने मारावे मना ते. मने मनाचा निग्रह ऐसा, तेथे समूळ निमे आशा, चैतन्याचा होते धीर ठसा, प्रपंचापेसा प्रब्रह्म होय. ऐस्या सुक्षेमाती युक्ती, प्रब्रह्माची सद्य प्राप्ती, स्वय प्रब्रह्मची आती. प्राप्ती अप्राप्ती भावा भावे, स्वयंभू हृदय ब्रह्मस्थिती, ब्रह्मप्रभा इंद्रे वरती. ते अभावे ब्रह्म नहे प्राप्ती, मन नहे मनती, सद्भावे होती प्रब्रह्म. या सद्भावाची उपपत्ती निश्चय सांगेन रूपती, दृढ धरावी सावधान व्रती, हे ब्रह्मस्थिती अभंग. जे ते काम क्रोधास लोभता, निशेष नाही ते ब्रह्म शांतता. ते शांती ब्रह्म स्वभावता, स्वभावे पूर्णता सर्वदे. ज्यासी मी म्हणजे आपण, ते मी पणेची वपू चैतन्य. इंद्रियाचे कर्माचरण, तेही आचरण पूर्ण प्रब्रह्मत्वे. काया वाचा मनसाचरण, ते सहजे ब्रह्मपूर्ण. ते ज्यासी या कळली खुण, तो तत्काळ जाण परब्रह्म झाला. तत्काळ परब्रह्म झाला, म्हणता लाज लागली पै बोला. स्वय ब्रह्मरूपे संचला, झाला न झाला ज्ञान ज्ञाने. या लागे गार गुणाथा, स्वत सिद्ध ब्रह्मरूपता. स्वय स्वयंभू हे हाता, या श्लोकार्था न्यूटोनी. इंद्रियाचे कर्माचरण, सर्व ध्येयी समसमान. ते कर्मयोगी सावधान, ब्रह्मानुसंधान निनिष्ठी. योगी स्वधर्म कर्म करीती, कर्मी स्फुरे ब्रह्म प्रचिती. तेची ब्रह्मत्व परमात्मयाची निज भक्ती. नित्य मुक्ती सावधानत्वे. योगी जागृती सावधान, चित्त सावधानत्वे. देखती स्वप्न सुसुप्ती, सुखे समाधान. चिद्रूप पूर्ण भोगिती सदा. ऐस्या अवस्था त्रयी सावधान, हेची भगवंताचे भजन. हेची परमात्म्याचे पूजन. हेची समाधान जीवशिवांचे. ऐस्या सद्भावे साचार, जो सावधान निरंतर. त्यासी ब्रह्मरूप चराचर.
दिसे मात्र चिद्रूप जे जे दिसे दृश्ये दर्शन जे जे विसे भोगायतन ते ते निर्मळ ब्रह्मजान सबाय पूर्ण परब्रह्म माहे एक एक सांगो किती त्यासी ब्रह्मरूप त्रिजगती सहज ठसावे रघुपती ते उपपती अवधारी ब्रह्मद्रष्टे द्रष्टा दर्शन ब्रह्मचतुर्दर्शन भवन भूत परंपरा ब्रह्मपूर्ण मी म्हणणे ते मी पण ब्रह्मत्वे शस्त्रो मित्र सखे बंधू हा परब्रह्मिया पुवादू ब्रह्म केवळ स्वानंद कंदू परमानंदो परिपूर्ण ब्रह्मी प्रपंचे नाही ऐकिला ब्रह्मी प्रपंचे नाही आथिला ब्रह्मी प्रपंचे नाही स्पर्शला भ्रांती बाविला निज भावना भ्रतासी जग दुःख प्रतीते ज्ञात्या सुखरूप ईश्वमूर्ती अंधागड पडे त्रिजगती देखते स्वप्रकाश कत्व या लागी ज्या परमार्थ बुद्धी ते तोडिती भेदाची विद्धी भेद तोडावया त्रिशुद्धी भगवत बुद्धी सर्वत्र ज्या ब्रह्मभाव सर्व भूते ते स्वय परब्रह्म होते ते पूर्वीच ब्रह्म आहे ती भावना भ्रांती छेदक जो करी अमृत पान तो अमर होय आपण ज्या सर्व भूती भगवत भजन ते परब्रह्म पूर्ण स्वय होते ऐके श्रीरामा जगाची स्थिती परब्रह्म का परम भ्रांती तिसरियांची नाही वस्ती जाण निश्चिती रघुनाथा नाकारे जगाची प्रचिती तेची मुखेत्वे सोली भ्रांती ते भ्रांतीची निज स्थिती ऐक तुझ प्रती सांगेन अहमात्मा जे मी पण ते मुखे भ्रमाचे निज कारण तू म्हणणे हा भ्रम दारुण मी तू पण ब्रह्ममूळ देव भक्त दोन्ही भिन्न ऐसे जे का उपासन ते ज्ञानाचे मुख्य अज्ञानपण सूक्ष्म ब्रह्म पूर्ण तर्केत्वे ब्रह्माखंडत्वे पूर्ण स्थिती तेथे देव भक्त भिन्न मानिती हे ज्ञान भूयाती भ्रांती अतर्के निश्चिती सज्ञान विश्वर तो अति वरिष्ठ वेरे भूत भौतिके अति कनिष्ठ हे ब्रह्माचे अति कचाट येते श्रेष्ठ श्रेष्ठ बोलविले भ्रमे दोरी सर्प जन्मला नाही तो उपजे भ्रांतीचे ठाई तेवी ब्रह्मी जग नाही आभासे पायी ब्रह्ममुळे जग देखणे हा परम ब्रह्म भरम जग न देखणे ते परब्रह्म हे जाण गुहे निज वर्मा तू पुरुषोत्तम परमात्मा मी तुझ सांगो तरी तो परमात्मा तुझा तूच आहे महिमा तुझ्या स्वरूपाची नाही सीमा अपार प्रेम रघुनाथा तू आत्मा आत्मत्वे परिपूर्ण तू कर्मा कर्मविहीना तुझ नाही स्थान मानते निज लक्षेना उधारे तुझ्या स्वरूपाच्या निज स्थानी आकाश लोपे कोणे कोणी पाहता न दिसे नाही गेले हरपोनी मिथ्यात्वे पाहता स्वरूप शुद्धत्वे लाजिले पैसोदिता सत्वे स्वे सामावले महत्वे मायेचे सत्व असत्व आले रायेच्या कोटीच्या अंशाप्रती वस्तू सावकाशे नांदती अनु माझी सुख स्वरूप स्थिती वस्तु विश्रांती सावकाशे सूक्ष्माहुनी सूक्ष्म सार जे नित्यत्वे नित्य अक्षर ते तुझे स्वरूप साचार जीव शिवत्वे विचारावे विरे
वस्तुसी नाही माता पिता या लागी न घडे जन्मकथा जन्मे विन मरण वार्ता आत्मत्वे सर्वता सेना एव जन्म मरणातीत पार सुखे सदोदिक्त त्या स्वरूपानाव रघुनाथ जाण निश्चित श्रीरामा वेद वेदांग पुराण श्रुती स्मृती शास्त्र विज्ञान इतिहासाचे ज्ञान ते निरूपण रघुनाथा सर्वसाराचे मुख्य सार तो हा इतिहासाचार सकळ ज्ञानाचे निज गव्हार अति उदार मुक्तत्वे हे निरूपण जीवी घोटे ते विषयाचे लाने पाफिटे जन्म मरणाचे खत फाटे भोभय आटे मर्ग जळत्वे या इतिहासाचे निजवर्मा कर्मची होय परब्रह्म साधक होय आत्माराम नित्यत्वे परम निज मोक्ष जोडे म्या निरूपिले जे निरूपणा ते जीवन मुक्ताचे लक्षण तू आत्माराम आपण पूर्णत्वे पूर्ण परमात्मा तू ऐकोनी वशिष्ठाचे वचन श्रीराम स्वयापन आपले देखे पूर्णपण स्वानंद गण सुखरूप होता स्वरूपी भेटी चित्त चैतन्य पडले मिठी हर्ष बाष्प दाटले कंठी आनंद पोटी न समाय आनंद हृदय न माय तो नेत्री उलतू पाय पूर्ण दाटला विस्मयो देहाचे स्वय स्फुरेना प्राण पांगुळला जेतीचा तेथ कंठ झाला सद्गदित इंद्रिय उपरमली समस्त पाडिले ताटस्थ चिद्रुप्तवे स्रवांगी रोममुळी आली स्वेद कनिका निर्मळी मुक्त मोतियाची जाळी पांघरली निज सत्वे निशेष नाटवे मृतुपणा कुंटली वाचा पडले मौन जीव शिवाचे पुसले भान चित्त समाधान पावले श्रीराम चैतन्य गण झाला स्वस्वरूपी निमग्न त्यासी व्यवहार प्रवीण वशिष्ठे केवी आपण केले ऐसे भरद्वाजे वाल्मिका प्रती स्वय पुसले अति प्रती वाल्मिकी हित धरती कथा संगती सांगतो तटस्थ देखोनी श्रीरामासी विश्वामित्र झाला कसा विसी तो कळवळोनी वशिष्ठासी निज कार्यासी सांगत स्वामी वशिष्ठा तू ब्रह्मपुत्र तुझ्याच गुरुत्वाचे चरित्र ब्रह्मप्राप्ती तू अति पवित्र अति विचित्र अनुपमे तुझ्या गुरुत्वाची वर्म मिथ्याध्यादी इंद्रिय कर्म शिष्य होय पूर्ण ब्रह्म ते समाधी परम श्रीरामी शक्तिपाते शिष्य उत्तमा पावले न करिता श्रमा हे तुझ्या गुरुत्वाची गरिमा अगाध महिमा ती लोकी शिष्याच्या सकळवरती वचने लाविली ब्रह्मस्थिती शिष्य पाये ब्रह्मस्थिती शक्ती पातो निश्चिती या नाव लोम निमिष घटिका मुहूर्त शिष्यासी बांधले हे स्थिती शक्ती पातो निश्चिती ऐसी ख्याते गुरुवाक्ये वचने छेदिसी संशयाते निशब्दे बोधिसी शब्दार्थे हस्तमस्तक सामर्थ्ये शिष्य परमार्थे सुखी करिसी असो दर्शन स्पर्शन मुखे तुझे कृपावलोकन शिष्यासी सहज समाधान चैतन्य घन चित्सुखे सुख संपन्न हे तुझ्या कृपेचे आयतन तुझे कृपेस्तो पूर्ण ब्रह्म समाधान श्रीरामी
श्रीरामी पूर्ण समाधी अवस्था ठेवली, कर्म क्रिया करता येता पुढील अवतार कार्यार्था वशिष्ठ व्रता होणे दे. स्वामी वशिष्ठावधारी कृपा करिया मावरे, श्रीराम ये देहावरी हे युक्तीवरी सो सत्ता. सर्वमिंद्रे सदा उद्बोध कर्म करते नित्य सावधान. माझा यज्ञ होय सिद्ध तैसा प्रबोध करी रामा. समाधी आणि उत्थान धोई अवस्थाचे तुझ ज्ञान, शिष्यासी देसी समाधान. सवेची प्रयोजन बोधिसी करावया सुर कार्यार्थ अवतार. श्री रघुनाथ तो त्वा केला समाधीस्थ ठेला तटस्थ निजर्या पारे. श्रीराम होता तटस्थ खुंटला अवतार कार्यार्थ माझे. कार्य तेथ यज्ञ सिद्धार्थ राहिले. माझ्या कार्याची समरण वशिष्ठा धरी आठवण. ज्या लागी येऊन आपण केले प्रार्थना दशरथांचे. वशिष्ठा तूचा पण दशरथाशी प्रार्थना मदत दिले. राम लक्ष्मण यज्ञ संरक्षण करावया. हे तुझे वाक्य होईल मिथ्या दे कार्यार्थ लाईल सर्वता. या लागी श्री रघुनाथा करत कार्यार्था प्रबोधी. अनागत भाष्ये ऋषी वाल्मिके आपण केले शतकोटी रामायण. ते मिथ्या होणे देवचन श्री रघुनंदन प्रबोधी. अनागत भाष्याती पवित्र वदले वाल्मिकाचे वखत्र. श्रीरामाचे चरित्र अति विचित्र अवधारी. ताटकाती कंटक रामे निर्दाळिली अति कंटक. जनवन केले निष्कंटक. सिद्धाश्रमी लोक सुखे वसती. ते सिद्धाश्रमी माझे स्थान. ते अनिला रघुनंदन. करो निराक्षे समर्दन जेव संपूर्ण श्रीरामे. करीला उद्धारण शिवच्या प्रभंजन. जानकीचे पाणी ग्रहण. सौबंधूचे लग्न जनकालयी स्वानंदे. जामदाग्ने श्रीराम युधी पावती सुख परम. परशुरामासी उपराम झाला परम श्रीराम. श्रीरामाचे वनाभिगमन. तेने दंड कारणे पावन. तीर्था पवित्रता पूर्ण. श्रीराम चरण शिववंदे. समुद्री शिळा सोये तरती. विभीषणा लंका प्राप्ती. राम नामाची ख्याती त्रिजगती उद्धरिला. सीता शुद्धीचे निछळे. निर्दाळील राक्षस कुळे. राम वंदिजे कळी काळे. ते चरित्र प्रांजळे वशिष्ठा करी. जी अत्यंतादरेसी ऐकिले श्रीराम चरित्रासी. ते जे राम समृती आहरणेसी. मुक्ती त्यासी अनायासे. जो सार्थके करी राम स्मरण. जो सार्थके परिसे नित्यापण. हे दोघे जीवन मुक्त जाणी इंद्रियाचरण करिताही. ज्याचे मुखी राम नामाची वस्ती. जे सदा राम नाम जपती. त्यासी शोधेसी नित्य मुक्ती. इंद्रियार्थी रमताहे. जे अवस्था त्रयी नित्य मुक्त. जे सदा राम नाम जपत. श्रीराम स्वये तेथ असे किरणात स्वानंदे. ऐसे त्रिलोक्याची गती. श्रीराम चरित्रे तरती. श्री वशिष्ठा कृपा मूर्ती. माझी कार्य सिद्धी श्रीरामे. श्रीराम पुरुषोत्तमा. श्रीराम प्रात्पर परमा. श्रीराम तो पूर्ण ब्रह्म. नित्य निष्क्रम सिद्धी श्रीराम.
त्या श्रीरामाची स्थिती गती श्री वशिष्ठा तुझे हाती आमची कृपा स्थिती श्रीराम मूर्ती प्रबोधी श्रीराम सदोदित दैवहीन परिरामापासी नाही दैने जगाचे भाग्य आपण श्री रघुनंदन प्रबोधी दैवे विन भाग्यवंत जगी एक श्री रघुनाथ तो व्रती पावून येत चरित्रार्थ संपादू सर्व जगी विजयी पूर्णाय साजोकार रघुनंदन त्यासी माझे निज मन जो जगजीवन जगाचा वशिष्ठांचे करपेवारी श्री रघुनाथासी प्रबोध करी तो अवतार चरित्र करी तो योहारे प्रवर्तवी वाल्मीक सांगे भारद्वाजासी तटस्थ देखोनी श्रीरामासी विश्वामित्र वशिष्ठासी राम प्रबोधासी प्रयोजी तो विश्वामित्रापण श्रीरामानुवाद बोलून निज कार्यार्थी धरो निमोन ते वशिष्ठ सर्वज्ञे जाणो निबोले ऐके बापा रघुनाथा तुझ कायसी समाधी अवस्था तू काळाचा अळिता चिदानंदता स्वरूपे परिसे आजानुभाव बुजा समाधी काळ नये तुझा तू त्रिलोक्यादी राजा देव समाजा समग्र सुखी करी साधू संत सुखी करी निज भक्त सुखी करी लोक समस्त अवतार चरित्र अनुक्रमे केवळ निष्क्रम राहणे ते जीव समाधीचे लक्षण ते केवळ अपक्वपणे परिपक्व चिन्ह ते ऐका सर्व भूताचे गुणागुण जगाचे दोष दर्शन दिसतान मोडे ब्रह्मपूर्ण ते समाधी पूर्णत्वे भूताचे कर्माचरण भासता भासे चैतन्य गण त्याना शुद्ध समाधान समाधी संपूर्ण त्यानाओ ऐसे न होता समाधान केवळ जे तटस्थपण ते मुग्धा अवस्थेचे लक्षण समाधी संपूर्ण ते नये भूताचे सकळ मळ ज्याचे दृष्टी होती निर्मळ ते समाधी सुख कल्लोळ वीर समूळ भूतादिभाव अंश का म्हणती संसार मिथ्याभूत वाची करो निदिदला तेथ तेथे कैचा देव कैचा भक्त अवतार चरित्र ते कैचे जे ते नाही मी तुपण ते नाही कर्म क्रिया चरण समूळ लौकिक नाही जाण लोक संरक्षण मनसी कैचे अवतारी रघुनाथा ब्रह्म अवतारीची निज सत्ता नये जीवाचे हाता जरी यथार्थता मुक्त झाले जया त्रिगुण मेळे जीवन ब्रह्मे भुलोनी आपण ब्रह्म म्हणते कैचे कोण तया उद्रण तुझेनी अवताराचे सामर्थ्य पूर्ण प्रपंच परमार्थी सावधान उभयता दिसोने दिनिउन ते निज चिन्ह अवधारी अंतरी आत्मा द्वेत एक तेने मिथ्या समूळ लोक बाहे कर्म जानोनी संपादी लौकिक विद्येपूर्वक वेदयुक्ता अंतरी केवळ शुद्ध बुद्ध बाहे दिसे जैसा विषय बद्ध जडत्वे बासे जैसा मुग्ध दिसे शुद्ध विषयार्थी अंतरी निशेष विषय त्याग बाहेंद्रिया विषय भोग भोगिता दिसे जरी सांग तरी विषयाची अंगा तळेना अंतरी पूर्ण निरास बाहे लोलुप्तेची करियास जीवे माझी आकाश फुगल्या भास अडकले दिसे अंतरी निरपेक्ष निर्माळ बाहे नानार्थी तन्माळ लागवी लोक जळवी सकळ तैसीत कळवाळ मुक्तासी
अंतरी काम क्रोध निमाले, शांतीचे कल्याण पाहाले. बाये क्रोधानळे खवळले, जेवी मर्ग जळे मासे मारी. बाहे कार्य कारणावेशा, गुरगुर करी आग्र जैसा. अंतरी मर्दू लोणी तैसा, कोणाही सहसा खुपेना. बाह्य दिसे कार्य करिता, पर्यंतरी करता निजात्मता. मासी कुलाल चक्री भवता, दिसे परितत्वता हलेना. परपंच आणि परमार्थी उभयता, सावध स्थिती हे अवताराची अवतार शक्ती. ते तुझ निज मूर्ती रघुनाथा. ऐसी गा स्थितीवरी, तू ही निजात्मचरित्री. स्वानंदे क्रीडे संसारी, लोकाचारी ऐकिळत्वे. जेवी बुद्धी बळे वाडे कोळे, मिथ्या राजा मिथ्या प्रधान हत्ती गोडे. हे जाणोनी खेळ खेळती पुढे, ठेवी मुक्ताकडे भोभाव. सोकटिया जीव भाव नाही, तरी मारिले म्हणते पायी. तेवी मुक्त दोईच विदेई, भय नाही मरणाचे. सोकटी निमाल्या पाठी, कोण धर्मात्मा चढे वैकुंठी. कोण पडिले नरक संकटी, तेवी निजात्मदृष्टी भौमित्या. ऐसिया स्थितीवरी, तू ही सुखे संसारी. स्वानंदे क्रीडा करी, भय न धरे श्रीरामा. राजा प्रधान पशु प्यादा, कटक बुद्धी बळे अवघे कष्ट. एक एक तरी करीती खेळाचे कौतुक, तैसे सारा संसार एक मुक्तासी. ऐसिया योगाची वृत्ती रघुनाथा रघुपती, त्याही सुखे संसार प्रतीती. स्वानंद स्थिती क्रीडावे, ओडंबरीचा अंबा सपळ. रस गोड परी मिथ्या मूळ, तेवी मिथ्या लौकिक. सकळ जाणून यावी कळ लोक संरक्षी. बहुरूपियाची रावराणी, नसोनी करीते संपादने. ते तो श्रीरामा राजा राजपणे, मर्यादा रक्षणे युक्त. तू आहे निजावतार वरती, सुखी असावे संसार प्रती. धर्म मर्यादा पुरो व्यक्ती, पुराण युक्ती. स्वानंद स्थिती क्रीडावे, तोडी नवग्राची बेडी. सोडवी देवाची बांधवडी, उभई राम राज्याची गुडी. आज्ञा धडपुडे ते लोकी, सांडे समाधीची भ्रांती. धनुष्य बाण घेऊन हाती, राम नामाची ख्याती. त्रिजगती उद्धरी, ऐसे वशिष्ठ सांगता. रामा परमानंदी तल्लीनता, त्याच्या प्रबोधाची कथा होय सांगता. वाल्मिक या परे श्री रघुनाथा, वशिष्ठे स्वय प्रबोधिता. रामा परमानंदी लयगता, कार्यार्था स्फुरेना. ऐसे जाणोनी पूर्ण तेव्हा वशिष्ठे आपण. सुसुप्ना नाडी प्रवेशून करी प्रबोधन श्रीरामा. वशिष्ठ चैतन्य रूप आपण, तेने चेतना चेतविली. पूर्ण चैतने चेतविला, प्राण सावधान हृदय करणे. प्राण प्रवेशे 16 सवडे, तेने चेतविल्या सर्वही नाडी. तेने नेत्राची झापडी, स्ने गाडी उघडिता झाला. उन्मलित दोन्ही नयन, श्रवण झाले शब्दायमान. शरीर झाले सावधान, परिजीवन पण असेना. श्रीरामाच्या निज देही, मुळीच जीवन पण नाही. तो ने देहीच विदेही, चैतन्य विग्रही. श्रीराम नातळता जीव शिवपणा. या परी श्री रघुनंदन, स्वय झाला सावधान. वशिष्ठे पूर्ण प्रबोधिला. प्रबोधोनी श्री रघुनंदन, वशिष्ठे उन्मलित केले लोचन. विश्वमित्रानंदगण, सुरगण संतोषले. सुखावले ऋषीश्वर, नंदले मुनीश्वर. अवघे करती जय जयकार, श्री रामचंद्र प्रबोधे. न देखे गुण दोष दर्शन, न देखे विधी निषेध लक्षण. न देखे कर्मा कर्मपण, श्री रघुनंदन प्रबोधी. या परे श्री रघुनंदना, स्वय झाला सावधान. तो बोलिला विधी विधान, तेची कथन उदारा.
ऐके गा वशिष्ठा मामुनी तुझी वाक्ये प्रताप करणी विधी निषेधे दोन्ही मी मनी नैनी देखे ऐके स्वामी मुनिनाथा तुझी गुरुवाक्ये समर्थता कर्म क्रिया कर्तव्यता मज सर्वता उरली नाही कर्म कार्य कर्तव्यता मज उरली नाही तत्वता तरी तुझे वाक्य गुरुनाथा मज सर्वता अनुलंगे तुझे निवाक्ये जैसे तैसे जे बोलसी या आयासे ते मज सर्वता आयासे अति विश्वासे करणीये सद्गुरुचे निज वचन प्राणांती नुलंगी पूर्ण तेवी शिष्याचे निज लक्षण जे परिपालन गुरुवाक्ये वेदवाक्ये स्मृती प्राण तेथे हेची मुख्य लक्षण जे गुरुवाक्याचे परिपालन हेची विधान विधियुक्त गुरुवाक्ये उल्लंघन हेची महापाप दारुण महापाप प्रायचित विधान वज्र पाप पूर्ण गुरुवावज्ञा परिपाठी महात्पातके ज्यांच्या अंगुष्टी ऐस्या पापाच्या उट्टी कोटी वज्र पापाच्या कोटी गुरुआवज्ञेची मात स्वधर्म कर्मा करी घात अंगी रोकडा वाजे अनर्थ नरक पाता निवार सूक्ष्म साराचा सार गुण सकळ विनिच्छया निर्निच्छो पूर्ण अवघे ऐका सावधान आत्मज्ञान महालाभ आत्मज्ञाने विन सकळा 14 विद्या 64 कळा त्या दुःख रूपे अवघ्या विकळा सुख 16 आत्मज्ञानी सकळ सिद्धांत मर्यादा मुख्य ज्ञान आत्मविद्या वेरी अवघ्या विद्या ज्या प्रसिद्धा 14 हे त्या आत्मज्ञानाचा निजज्ञाता सद्गुरुहुनी अधिकता नाही अधिक दैवता मुख्य गुणातीता तो वंदे ब्रह्मानी हरिहर तेही सद्गुरुचे किंकर सद्गुरुहुनी थोर नाहीत सत्पात्र तीही लोकी ऐसे बोलता पण प्रेमे वसंडला रघुनंदन वशिष्ठाचे श्रीचरण श्री पूर्ण वंदिले श्रीराम पादाभिवंदन वशिष्ठे दिदले आलिंगन एका जनार्दना शरणा पूर्ण समाधान गुरु शिष्या ऐकोनी रघुनाथाच्या गोष्टी 14 भुवनेसी वैकुंठी टाळी पिटली उठावटी गुरु महिमा गोमठी ऐकोनी तेने सुखी झाले सिद्ध ऋषीश्वर सुखी झाले सुरवर अवघे करती जय जयकार सुमन संभार वसले दिवे सुमनाचा सडा तो विराजे चौकडा तेने श्रीराम सोबला गाडा चिन्मात्र चौकडा सालन करत वाल्मिक सांगे आपण भारद्वाजा तू सावधान रघुनाथाचे आत्मज्ञान प्रबोध लक्षे नाव धारिली जे झाले ज्ञान श्रवण त्याचे धरोनी अनुसंधान त्वाही आपण सुखी संपूर्ण करावे ऐसे सांगोनी भारद्वाजासी वाल्मिक झाला संतोषी त्या वशिष्ठाच्या वचनासी अति उल्लासी स्तवितम धन्य वशिष्ठाची लीला वंदे सुरनरा सकळा चेने तेने चिद्रत्नाची वचनमाळा श्रीरामाचे गळा बांधली तिचिया चिदानंदाची धोनिया आहारणेसी कवी भ्रमर झाले तिसी रसामोदादी सेविते तिचिया पावनी योगासी योगी पावले योगतेसी तेने सुखावनी आरणेसी देह भावासी विसरले बाप गुरुवाक्ये कटाक्षे अलक्ष लक्षे विनलक्षे वशिष्ठे निज गुरु पक्षे निज मोक्षे नांदवे राम वशिष्ठ कहाणी हे मोक्ष मार्गाची निशाणी मोक्ष रिगेयोनी श्रवणी कथा सावधानी अवधारा वेदांत वार्तिका निज जीवना उपनिषदाचे सार पूर्ण
ओंकार अर्धमात्र लक्षण ते हे गुह्य ज्ञान वशिष्ठ श्रीराम वशिष्ठ गुह्य ज्ञान त्याचे नित्य सावधान जो सादर करी श्रवण तो मुक्तत्वे पूर्ण सर्वावस्थी जासी सार्थ वासिष्ठ श्रवण ते प्रपंची वर्तताला न भावे ऐसे अलिप्त पूर्ण त्यासी कर्मबंधन बाधिन वशिष्ठ श्रवण नित्य वस्ती ज्यासी जागृती स्वप्न सुसुप्ती त्यासी सर्वदावरी मुक्ती हे गुरुत्वे ख्याती वशिष्ठांची जागृती वशिष्ठाचे श्रवण तेची स्वप्नी मनन तेने सुसुप्ती समाधान हे आगाध ज्ञान वशिष्ठाचे वशिष्ठ ग्रंथ शतसहस्री त्यातील श्लोक सत्याहातरी एका जनार्दने त्यावरी ज्ञानार्थकारी टीका केली श्लोकान्वय सत्यार्थ करता जनार्दन समर्थ तेथील जो ग्रंथार्थ आर्थ विषेद करी जनार्दन स्वामी कथा ग्रंथार्थे अर्था आले श्रीराम नामे पाले जली निजमोक्षे मार्गी ठेवी झाली ज्ञानकांडा केली समाप्ती पदप्रेमे उथळ की खोला हे जनार्दन चालवी चाली कवित्वाची सखोल बोली बोलिता विकळ जनार्दनो एका जनार्दना शरण वशिष्ठाचे ज्ञान निरूपण त्याचे करपे स्तव जान झाले संपूर्ण पूर्णत्वे श्रीराम जय राम राम कृष्ण हरे स्वस्ति श्री भावात रामायणे बालकांडे का कार्तिकाया श्री वशिष्ठ राम संवादो राम नाम एकदशमोऽध्याय पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि ओम श्री राम जय जय राम 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 हरि हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम शांति शांति।